नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना किंवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, तर या सर्व योजनांपैकी तुम्ही जर कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे। तर आता या सर्व योजनाचे पैसे आता डीबीटी मार्फतच वितरित करण्यात येणार आहे व या संदर्भात शासनातर्फे एक GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर काय GR आहे व या GR मध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे हे आपण समोर पाहणार आहोत। चला तर बघूया मग काय माहिती देण्यात आलेली आहे। तर बघा, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत हा GR दिनांक 22 ऑगस्ट 2025 ला हा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे ते बघूया। तर शासन निर्णय आहे, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहून योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर बघा, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, तसेच इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना, तसेच इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, तर या सर्व योजनाचे पैसे सप्टेंबर महिन्याचे पैसे आता लाभार्थ्यांना डीबीटी मार्फतच वितरित करण्यात येणार आहे। तर सप्टेंबर महिन्याचे पैसे आता हे मंजूर करण्यात आलेले आहे आणि हे पैसे तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे डीबीटी मार्फतच वितरित करण्यात येणार आहे। तर या संबंधित माहिती या GR मध्ये देण्यात आलेली आहे। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।